नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये महिलांसाठी खुशखबर. 10,500 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार. सरकारकडून मोठं गिफ्ट. नवीन वर्षाचं हे गिफ्ट असणार आहे. लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात आनंदाची बातमी आहे. 10,500 रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे सरकारकडून. आणि हा मोठा निर्णय झालेला आहे. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कंटिन्यू व्हिडिओ पाहायचा आहे. शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर तुम्हाला सर्व माहिती कळेल. त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता सोबतच संक्रांत बोनस वेगवेगळी माहिती आहे जी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर सरकारी योजनांची नवनवीन माहिती आणि लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील. चला मग सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करायला विसरायचं नाही. तर लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांसाठी थेट 10,500 रुपये खात्यात होणार जमा. लाडक्या बहिणींना हे असणार नवीन वर्षाचं मोठं गिफ्ट. तर सुरुवात करूया संपूर्ण सविस्तर माहितीला. तर पहा, या योजनेसंदर्भात पुढे माहिती आहे. राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारने 1 कोटीपेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये लाभ जो आहे तो हस्तांतरित केलेला आहे. आणि या योजनेला महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे. प्रतिसाद या योजनेला खूप जास्त मिळालेला आहे. आणि या योजनेसाठी सरकारकडे 2 कोटीपेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले होते, अशी माहिती महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली होती. आपण पाहिलेलं आहे, लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म बंद झाले होते. परंतु आता ज्या महिलांनी फॉर्म भरलेले नाहीत अशा महिलांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी. राज्य सरकार पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म म्हणजेच नोंदणी जी आहे ती सुरू करण्याच्या विचारात आहे. हा निर्णय महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. बैठकीमध्ये हा निर्णय घेतला जाणार आहे. आणि ही जी माहिती आहे स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेली आहे. माध्यमांशी बोलताना लाडकी बहीण योजनेच्या नोंदणी संदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्याचवेळी त्यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यामुळे ज्या कोणी माझ्या माता भगिनी राहिलेल्या आहेत त्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे नोंदणी करणे, फॉर्म भरणे. जर तुम्ही नोंदणीच केली नाही, फॉर्मच भरला नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. हा मुद्दा लक्षात घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. तर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत तर नोंदणी केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत, हा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि ज्या महिलांनी आत्तापर्यंत नोंदणी केली नाही त्यांच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी असणार आहे. पुन्हा एकदा फॉर्म सुरू झाले तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेचा लाभ घ्यायचा आहे. ही योजना महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी, आर्थिक स्वावलंबी बनण्यासाठी सुरू केलेली आहे. आणि या योजनेचा लाभ 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही जर राहिलेला असाल फॉर्म भरायचा तर फॉर्म सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यामुळे चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही. फॉर्म सुरू झाले की तुम्हाला तात्काळ कळवण्यात येईल. त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा. तर यामध्ये पुढे माहिती पहा. 2,52,00,000 महिलांना आत्तापर्यंत योजनेचा जो लाभ आहे तो देण्यात आलेला आहे. आज आपण लाडक्या बहिणींना थेट 10,500 रुपये खात्यात जमा या संदर्भात माहिती पाहूया. त्याचबरोबर जानेवारीचा हप्ता आणि संक्रांत बोनस. तर यामध्ये महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पहिला टप्पा ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून एकूण 3,500 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज मंजूर असणाऱ्या पात्र महिलांच्या खात्यात सरकारने ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुसरा टप्पा वितरित केला होता. त्यामध्ये महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळून 3,000 रुपये देण्यात आले होते. तर बऱ्याच अशा महिला होत्या ज्यांना एकत्र 4,500 रुपये सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा एकत्रित लाभ जो आहे तो मिळालेला आहे. आणि हा होता तिसरा टप्पा. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी बँक खात्यात
बँक खात्यात जमा करण्यात आला होता 4,500 रुपये. डिसेंबर महिन्याचे पैसे या ठिकाणी पहा, लाडक्या बहिणींसाठी आत्ताची मोठी अपडेट आहे ती म्हणजे डिसेंबर महिन्याचे जे पैसे आहेत ते देखील महिलांना मिळालेले आहेत. तुम्हाला पैसे मिळालेले आहेत की नाही हे कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा, आणि नसतील मिळाले तरी पण काळजी करायची गरज नाही. तर हे जे पैसे आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचे पैसे आणखीनही जमा होत आहेत. बऱ्याच महिला राहिलेल्या आहेत, पण ज्या महिला राहिलेल्या आहेत त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये 10,500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. तर हे 10,500 रुपये कशाचे या संदर्भात माहिती पहा. लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला असेल आणि आधार लिंक केले नसल्यामुळे तुम्हाला पैसे आले नव्हते. बऱ्याच अशा महिला होत्या ज्यांनी फॉर्म भरला होता, मंजूर होता, पण पैसे आले नव्हते. इतरांना पैसे आले, तुमच्या जवळच्या मैत्रिणीला आले असतील, बहिणीला आले असतील, आईला आले असतील, पण तुम्हाला पैसे आले नव्हते. त्याचं कारण म्हणजे तुमचा फॉर्म मंजूर तर होता, पण तुम्हाला आधार DBT नसल्यामुळे पैसे आले नव्हते. आता तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे. सरकारने नव्याने आधार लिंक केलेल्या जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेल्या महिलांना थेट 10,500 रुपये खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आपण पाहिलेला आहे वन टाईम अमाऊंट 9,000 रुपये महिलांना मिळालेले आहे. आता 10,500 रुपये महिलांना मिळणार आहेत. 10,500 रुपये कोणते? तर या ठिकाणी जुलै महिन्यापासूनचे हे पैसे आहेत, तर थेट जानेवारी 7व्या हप्त्यापर्यंतचे हे पैसे आहेत. 7वा हप्ता 1,500 पैसे तर 1,500च मिळणार आहेत. 2100 रुपये आणखीन कुणालाही मिळाले नाहीत आणि 2 महिने आणखीन कुणालाही मिळणार नाहीत. हा मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे. तर 10,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार. अतिशय आनंदाची बातमी. जुलैपासूनचे पैसे आहेत हे थेट जानेवारीपर्यंतचे पैसे तुम्हाला वन टाईम मिळणार आहेत. जर तुम्ही जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेला होता, पैसे मिळाले नव्हते, तर नक्कीच अतिशय मोठी अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे या योजनेअंतर्गत, लाडकी बहीण योजनेअंतर्गत. आता जानेवारीचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार हा सगळ्यात मोठा प्रश्न. तर या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे, जानेवारीचा हप्ता, हा संक्रांती अगोदर महिलांच्या अकाउंटमध्ये जमा करण्याचा सरकारचा निर्णय असणार आहे. या संदर्भात माहिती येत आहे की संक्रांती अगोदर हे पैसे मिळणार आहेत. आणि ज्या महिलांना अगोदर डिसेंबरपर्यंतचे पैसे आलेले आहेत पण डिसेंबरचे आलेले नाहीत, अशा महिलांना डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून 3,000 असे पैसे मिळतील. आणि हेच आपल्याला संक्रांत बोनस असणार आहे, संक्रांत गिफ्ट असणार आहे. त्यामुळे वेगळं असं बोनस, वेगळं असं गिफ्ट सरकारकडून संक्रांतीनिमित्त महिलांना आणखीन तरीही जाहीर झालेलं नाही. हा हप्ता आज उद्या जमा व्हायला सुरुवात होईल. संक्रांती अगोदर सर्व महिलांना पैसे देण्यात येतील. या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ही माहिती मिळत आहे. आणि या संदर्भात आणखीनही कोणती महत्त्वाची माहिती असेल, लाडकी बहीण योजनेसंदर्भात असो किंवा सरकारी योजनांसंदर्भात असो, ती पाहण्यासाठी सबस्क्राईब करायचं विसरला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.